40 ते 45,000 रुपयाची गाडी कोणता खेळाडू आज या बाईक वरती बसून जातोय तर आमचे साथी समालोचक बघा आमच्या दोन समालोचकांचा देखील सत्कार केला जातो आमचे संपूर्ण आपण बघतोय गावदी क्रिकेट संघ काटेमालीच्या संघाकडून संपूर्ण संघाकडून नितीन काळेंचा देखील सत्कार केला जातोय नितीन काळेंना विनंती करतोय जायचं आपण नितीन काळे आमचे साथी समालोचक नितीन काळन यांच्यासाठी जरा टाळ्या होऊन जातो नितीन काळांसाठी आयोजकांनी आम्हाला इथे संधी दिली आणि संपूर्ण आयोजक आपण त्यांचा सत्कार करतायत संपूर्ण गावदी क्रिकेट संघ काटेमानिवली यांच्याकडून त्याचा सत्कार केला जातोय प्रेमाची शाल आणि मोमेंट देऊन या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार केला जातोय आमचे साथी समालोचक सागावचे बाळू पाटील ज्येष्ठ समालोचक आमचे सर्वांचे सिनियर समालोचक तर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत तर नगरसेविका संगीता गायकवाड मॅडम उपस्थित त्यांना विनंती देतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 9 चेंडू मध्ये 25 धावा कुठल्या माफ करा जितू शेलार आहेत 9 चेंडू जितू यायचे 9 चेंडू 32 धावा मॅन ऑफ द मॅच नक्कीच एकाच कॅलिबरचे खेळाडू आहेत जितू साई विकी आणि प्रशांत एकाच कॅलिबरचे 4 खेळाडू आहेत या संघामध्ये तर मी सतीश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी एक ट्रॉफी आहे आणि शूज आहेत तर सतीश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि शूज द्यायचे आहेत तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ
सतीश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते शूज दिले जातील विशालला. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट संतोष पावशे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. संतोष पावशे साहेब याच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. तर या स्पर्धेत हॅलो चेक. तर याचे जरा जोरदार टाव द्या नितेश शेलार साठी. तब्बल या स्पर्धेत 9 गडी बाद केलेत. भावेश पावशे साहेबांना विनंती करतो की आपण यायचे पुढे. भावेश पावशे. बबन पावशे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 22,222 रुपये व चषक द्यायचे. रोख रक्कम 22,222 रुपये व चषक. संघ आहे गावदेवी भाल या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. तर यायचे भाल संघ. निहाल मात्रे यायचे. पूर्ण टीम आली तरी चालेल. या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय गावदेवी भाल. जोरदार टाव द्या भाल संघाटी. कारण निहाल मात्रेने सुद्धा या स्पर्धेत तब्बल 104 धावा कुठल्या आहेत. तर जगदीश म्हात्रे साहेबांनी विनंती होती की आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 33,333 रुपये हे पारितोषिक द्यायचे. जगदीश म्हात्रे साहेब यायचे ज्याच्याकडे तशी आम्हाला लाभ. तर या स्पर्धेत रोख रक्कम 33,333 रुपये. संघ आहे ज्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये अप्रतिम कामगिरी केली. मात्र उपविजेता संघ ठरला आणि या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा पानकरी ठरतो तो म्हणजे नवापाडा संघ. जरा जोरदार टाळ्या द्या नवापाडा संघासाठी. बाळा बोर्डे आणि कंपनी यायचे सर्व खेळाडूने. ही चेशन पावशे यांना विनंती होती आपण पुढे यायचे. चेशन पावशे आणि सतीश जाधव या मान्यवरांना विनंती होती आपण यायचे पुढे. चेशन पावशे यायचे आपण पुढे. चेशन पावशे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील रोख रक्कम 55,555 रुपये आणि चषक. संघ आहे वडवली ब या स्पर्धेतील उपविजेता संघ. मोतीराम दळवी यायचे या संघाचे पुरस्कर्ते
तातिवलीचे वडवली ब या संघाचे ते पुरस्कार देत यायचे मोतीराम धुळे आपण. शरद पावशे भास्कर पावशे साहेब विनंती करतो आपण पुढे यायचे. शरद पावशे साहेब, भास्कर पावशे साहेब आपण यायचे पुढे. तर यांच्या शुभ हस्ते आम्ही रोख रक्कम 1,11,111 रुपये आणि चषक या स्पर्धेतील चॅम्पियन संघ स्वर्गीय शिवाजीदादा 11 कांबालपाडा संघ, जरा जोरदार टाळ्या द्या या संघासाठी. सर्व मान्यवर आले तरी चालतील. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ 2018चा गावदेवी चषकाचा स्वर्गीय शिवाजीदादा शेलार 11 कंबालपाडा. तर दोन बक्षीस अजूनही बाकी आहे. सिटी 100 बाईक आणि उत्कृष्ट फलंदाज. खूप कॉम्पिटिशन होतं या रेस मध्ये, त्यामुळे नक्कीच आपण वळूया. तर या स्पर्धे इस बाईक आम्हाला लाभली ती म्हणजे राज द्विवेदी यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण सर्वप्रथम देणार आहोत. आई गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली जाईल. तर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज सिटी 100 बाईक बघा, 4 संघ टॉप 4 मध्ये आले होते. वडवली ब, नवापाडा, भाल, खांबालपाडा या 4 संघातून एका खेळाडूला ही बाईक दिली जाईल. तर गेस करायचा आहे कोणता खेळाडू आहे या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेत निहाल म्हात्रेने सुद्धा 104 धावा कुठल्या आहेत. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज बघा, 2 खेळाडू रेस मध्ये होते. खांबालपाडा संघाचा साई शेलार या रेस मध्ये होते. निहाल म्हात्रे या रेस मध्ये होते भाल संघाचे. मात्र या स्पर्धेत ज्या खेळाडूने 152 धावा कुठल्या, 4 गडी बाद केले, त्याची टोटल झाली 172. तर साई शेलार ज्याने या स्पर्धेत 159 धावा कुठल्या, 2 गडी बाद केले, त्याची टोटल झाली 169. आणि या स्पर्धेमध्ये 172 धावांची टोटल करणारा खेळाडू आहे पिंट्या जोशी, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सिटी 100 बाईक. कारण की 3 धावाने साई शेलार मागे राहिले. हरकत नाहीये, साई शेलार चांगली फलंदाजी तुम्ही केली. जर भाऊ पाटील, हरेश किंवा रवी खाडेने जर झेल पकडला असता तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी साई शेलार असला असता. मात्र नीतीला मान्य नव्हतं. मात्र जरा जोरदार टाळ्या द्या पिंट्या जोशीसाठी.
मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील त्याची टोटल आहे 172 विकेट पकडून आणि साई शेलारची टोटल आहे 169. तर पीटर जोशीशी आपण संपर्क साधूया. पीटर जोशी यांचे 2 मिनिटं. पीटर जोशी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, कारण की या बाईक साठी तुम्हाला बरेच वर्ष वाट बघावी लागली. कारण मला आठवतंय स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज ऍक्टिव्हा बाईक मिळाली, त्यानंतर ही बाईक मिळाली आहे. तर पीटर जोशी बघा, तुमच्या रेस मध्ये साई शेलार सुद्धा होते. साई शेलारने 2 गडी बाद केले होते. त्याच्या धावा होत्या 159, म्हणजे त्याची टोटल झाली 169 आणि तुमच्या धावा होत्या 172 आणि तुम्ही 4 गडी बाद केले होते. 100 टोटल तुमची बाद, म्हणजे 3 धावामुळे तुम्हाला ही बाईक मिळेल. काय सांगाल? सर्वप्रथम ही टुर्नामेंट मला खूप लकी ठरली, कारण तुम्ही पहिलेच बोलले की मला 6 वर्षानंतर आता बाईक मिळाले. तर सर्वप्रथम माझ्या क्रीडा रसिकांना सांगायची एक गोष्ट अशी आहे की मी वयाच्या 12व्या वर्षापासून क्रिकेट खेळतो आणि तेव्हापासून मी मुंबईमध्ये भरपूर अशा सिरीज घेतल्या, पुण्यामध्ये बाईक जिंकली आणि त्याच्यानंतर उत्तमबुवामध्ये मी जिंकली आणि ओपनसारख्या खेळाडूंमधून मी बाईक घेतली तेव्हा मला खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर रतनबुवा चषकमध्ये बाईक आनंद झाला आणि आज पण मला आनंद झाला. जर साई शेलारला तरी बाईक मिळाली असती तरी पण आणि किंवा मला मिळाली असते तरी पण आमची ही बाईक शिवाजीदादा शेलार यांनाच आम्ही समर्पित केली असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या बाईकसाठी मी सर्वात जास्ती माझ्या आईला जास्ती सपोर्ट करेन, कारण तिने मला खूप सपोर्ट केला. आणि दुसरी गोष्ट अशी की आज शिवाजीदादा आमच्यात नाही आहे तरी पण ही बाईक त्यांना समर्पित. आणि तिसरी गोष्ट अशी की मी या बाईकवर सुखदेव काकांना सुद्धा बसवेन, कारण त्यांची पण खूप इच्छा होती की पिंट्या तू एक तरी बाईक जिंकावी आणि मी त्यांचं स्वप्न पुरं केलं. पीटर जोशी, थोड्यापणे जर आम्ही 3 दिवस मागे गेलो तर 3 दिवसामध्ये सर्वात पुढे साई शेलार होते. काय सांगशील साई शेलार विषयी? क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही बघता की 5-5 मिनिटांनी क्रिकेट बदलतो. समोरच्या संघाला मी 4 बॉलमध्ये 1 रन करून दिले नाही आणि तीच दुसऱ्या सामन्यात मी 1 ओव्हरला 20 धावा खाल्ल्या. म्हणजे याच्यावरून समजा की क्रिकेटचा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत तुम्ही सामन्याचा निकाल सांगणं कठीण आहे. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. तर आयोजनाबद्दल शेवटचा प्रश्न काय सांगेल, कारण पहिलंच वर्ष आहे, काय सांगशील? आयोजनाबद्दल मी सर्वप्रथम सकाळीच बोललो की पहिल्या वर्षी एवढं सुरेख आयोजन असं कोणीच करत नाही आणि त्यांचं पण पहिलं आयोजन आहे आणि माझी पण बाईक पहिली आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा माझ्यासाठी लकी. आणि ग्राउंड ज्या पद्धतीने त्यांनी केलंय, मी पहिलेच बोललेलो की तुम्ही जर एवढं चांगलं आयोजन करू शकता तुम्ही खेळा. आणि माझी एक अजूनपर्यंत तुम्हाला एक इच्छा आहे की 32 संघ 48 संघामध्ये तुम्ही कधी पण खेळा. तुम्हाला एंट्री फीची काही असं काय झालं तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला 32 संघात तुमची एंट्री ते कन्फर्म करून देऊ शकतो. नक्कीच धन्यवाद पीटर जोशी. तर या स्पर्धेतील आम्ही उत्कृष्ट फलंदाज यायचे साई शेलार, या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज साई शेलार. मी नगरसेविका संगीताताई गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते. हॅलो निजा मास्टर, व्हॉल्यूम द्या थोडं. हॅलो चेक. हॅलो, धन्यवाद. तर साई शेलारसाठी जरा जोरदार टाळ्या द्या. महेश गायकवाड यांच्याकडनं साई शेलारसाठी 2 षटकारांसाठी 2000 रुपये पारितोषिक आहे, तेही पारितोषिक आम्ही देतोय. तर जोरदार टाळ्या द्या साई शेलारसाठी, ज्याने या स्पर्धेत 159 धावा कुठल्या आहेत आणि 2 केले. तर साई शेलारशी आपण संपर्क साधूया. मात्र साई कधी फोनवर आपण बघितलं तर माईकवर बोलत नाही. तर नक्कीच आई गावदेवी क्रिकेट संघ गावदेवी ज्यांनी अप्रतिम स्पर्धा पार पडली, तर नक्कीच ताईंचे आम्ही आभार मानतो नगरसेविका की आपण या स्पर्धेत आपला बहुमूल्य दिला. तर आमच्याकडनं सुद्धा नक्कीच आयोजकांना खूप सारे शुभेच्छा, ज्यांनी अप्रतिम आयोजन केलं आणि स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.